नालासोपारा मतदारसंघामध्ये सुषमा गुप्ता या महिलेचं नाव वेगवेगळ्या एपिक आयडी सह 6 वेळा नोंदवलेलं आहे आणि आपणच 12 ऑगस्टला विविध न्यूज चॅनलने माध्यमांमध्ये पुराव्यासह हे दाखवलं. 12 ऑगस्टला आपण दाखवलं. दुपारी 3 वाजता आमच्या पक्षाने आमच्या कार्यकर्त्यांनी तपासलं. आपण म्हणता ती वस्तुस्थिती याच्यात होती मतदार यादीत ऑनलाईन आणि 6 वाजता मात्र ती सगळी नावं या बाईंची म्हणजे या श्रीमती गुप्ता ज्या आहेत त्यांचं नाव ते त्या ठिकाणाहून काढण्यात आलं. आमचा प्रश्न हा आहे की आपण न्यूज चॅनलच्या मार्फत एक बातमी दाखवता. दुपारी 3 वाजता या महिलेचे फोटो आणि एव्हिडन्स तुम्ही टेलिव्हिजनवर दाखवता, तर सकाळी दुपारी 3ला ती नावं असतात, 6ला ती नावं जातात. आमचा प्रश्न आम्ही निवडणूक आयोगाला विचारलेला आहे की ही नावं कुणी काढली, कुणी त्यावर तक्रार केली, तक्रार कधी करण्यात आली आणि कुणी स्थळ पाहणी केली आणि हे फोटो एकाच महिलेचे आहेत याचं व्हेरिफिकेशन करण्याच्या कुणी नावं काढली. आमचा दावा असा आहे आणि आमचा समज व्हायला लागलेला आहे की राज्य निवडणूक आयोग किंवा केंद्रीय निवडणूक आयोगाचा सर्व्हर हा महाराष्ट्रात दुसरा कोणीतरी चालवतो असा आमचा आता अनुभव व्हायला लागलेला आहे आणि दुसरा कोणीतरी परस्पर या मतदार याद्यांमध्ये नावं घालतो. मतदार याद्या उघड झाल्या की नावं काढतो. राज्य निवडणूक आयोग असो किंवा केंद्रीय निवडणूक आयोग यांच्या हातात काही नाहीये, कुणीतरी बाहेरच ही सिस्टीम ऑपरेट करतंय असा याचा अर्थ आहे.